चित्रा वाघ यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। लोकांचं उघड करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या नवऱ्यानी लाच का खाल्ली आणि कशात खाल्ली, तर एक माणूस महात्मा गांधी मेमोरियल मध्ये मरण पावतो आणि त्याच्या वारसाला नोकरी मिळावी म्हणून किशोर वाघ 4 लाखाची लाच मागतो। हे मी मिळत नाही अँटी करप्शननी म्हणलंय आणि ती 4 लाखाची लाच घेताना पकडला जाणारा हिचा नवरा म्हणजे मेलेल्या माणसाच्या मड्यावरचं लोणी खाणारी अवलाद, हे काय लोकांना सांगणार हो। आणि कुचिकच्या प्रकरणातल्या देखील मुलींनी सांगितलं ना, कुचिकच्या प्रकरणातल्या मुलींनी सांगितलंय की ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको हिने कसं तिला गोव्याला पाठवलं, कसं तिचे मोबाईल काढून घेतले, कसं इकडं तिला किडनॅप केलं किंवा ती मेली अशा पत्रकार परिषदा घेऊन ब्लॅकमेल करायचं हे सांगितलं नाही। माझ्या प्रकरणात ज्या मुलीने माझ्यावर आरोप केले त्याच मुलीने नंतर नदीम नावाच्या एका गृहस्थावर ज्यावेळेला 376चा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको तिला कसं खोटं बोलायचं सांगत होती हे तिने सगळं सांगितलेलं आहे। त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोच्या शब्दावर कुत्रा देखील विश्वास ठेवत नाही। स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकावं, स्वतःवर किती डाग आहेत हे अगोदर बघावं आणि मग दुसऱ्याला आरसा जागायला जावा। स्वतःचं तोंड एकदा आरशात बघावं लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायको। ज्या शरद पवार साहेब माझा बाप आहे म्हणणारी आज शरद आली म्हणती, पण त्यावेळेला शरद आली तुझा बाप नव्हता काय? आता तुझा बाप बदलला काय? तूच म्हणत होती ना तुझा बाप आहे म्हणून। आता संजय राठोड बाप झाला का तुझा, का भाऊ झाला? मुळात असं आहे की हिचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे। जर कुणावर भोंकायचं तर चांगल्या उमाताई खापरे बोलू शकणार नाहीत कारण त्या निष्ठावंत आहेत। राहटकरताही भाजपाच्या निष्ठावंत आहेत, त्या मर्यादा सोडून बोलत नाही। तर मर्यादा सोडून भुंकायचं काम कोणाकडे? तर ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको तुकडा टाकला का भुंकू शकते। म्हणून आता ज्या शरद पवार साहेबाला ती बाप म्हणायची त्याला शरद आली म्हणती, मग त्यावेळेला शरद आली तुझा बाप होता तुला कळलं नाही का?